माहूर शहरात 23 जुलैच्या मध्यरात्रीनंतर अज्ञात चोरांनी ब्राह्मण गल्लीतल्या संतोष राजा जोशी यांच्या घरातील लॉकर तोडून 6,21,000 रुपयांची रोख रक्कम व 98,000 रुपये किमतीच्या सोन्याचे दागिने व मौल्यवान दागिन्यांवर ताव मारला। या संदर्भात जोशी यांनी दिलेल्या तक्रारीवरून माहूर पोलिसांनी कलम 457, 380 नुसार अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे। माहूर शहरात शुक्रवारला मध्यरात्रीनंतर रात्री 12 ते सकाळी 4 वाजेच्या दरम्यान चोरट्यांनी संतोष जोशी यांच्या घरातील इतर दारांची प्रथम कडी लावली। त्यानंतर तळमजल्यातील खोलीतले लॉकर तोडून जबर चोरी केली। त्याच रात्री साई रेणुका नगरीत विजय रामदास घाटे यांच्या घरातील 3 भाडेकरूंच्याही खोलीचे दार तोडून काही मुद्देमाल लंपास केला। त्यात तिन्ही खोलीत 2 शिक्षक व वाई बाजार येथे महाराष्ट्र ग्रामीण बँकेत कार्यरत असलेले कर्मचारी सुट्टीनिमित्त गावाकडे गेल्याने पोलिसात तक्रार दाखल झाली नाही। फिंगरप्रिंट युनिट हेडचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक कठाडे व डॉग स्क्वॉडचे पथक शहरात दाखल झाले असून जून नावाच्या कुत्रीला घेऊन त्यांनी तपास केला। घटनेची माहिती मिळताच सकाळी उपविभागीय पोलीस अधिकारी विलास जाधव यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक नामदेव मते, अण्णासाहेब पवार, बीड जमादार विजय आडे, ठाणे अंमलदार बाबू जाधव, पोलीस कॉन्स्टेबल चंद्रप्रकाश नागरगोजे, योगीनाथ पाटील, प्रकाश देशमुख, सगरोडीकर यांनी प्रत्यक्ष स्थळी धाव घेऊन पंचनामा केला। पुढील तपास स्वतः मध्ये हेच करीत आहे। संतोष जोशी यांच्याकडे 7,19,000 रुपयांच्या चोरी प्रकरणी तक्रार प्राप्त झाली असून शहरात रात्रीला गस्ती सुरू आहे। तसेच घाटे यांच्या घरातील भाडेकरू बाहेरगावी असल्याने अद्यापपर्यंत तक्रार दाखल झाली नाही। शहरातील सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासल्या जाणार असल्याचे नामदेव मध्ये यांनी सांगितले। एकाच महिन्यात माहूर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या दत्त माजरी येथे झालेल्या खून व रात्री झालेल्या जबरी चोरीने पोलिसांसमोर नवे आव्हान उभे केले आहे। आज सकाळी उठलो असता माझ्या घरामध्ये चोरी झाली, माझ्या निदर्शनास आले। त्यामध्ये गाडी मला जाण्याची होती गुरुपौर्णिमा असल्यामुळे, त्यामध्ये गाडी घेण्याची मूळ रक्कम 6,21,000 रुपये चोरी झालेली आहे। त्याच्यासोबत पूजेतले मौल्यवान वस्तू, सोन्याचे दागिने, चांदीचे कडं इत्यादी वस्तू लंप झाले। हे आज सकाळी 12 ते 4च्या दरम्यान घटना घडलेली, कारण की रात्री 12पर्यंत आम्ही जागेच होतो। सकाळी 4 नंतर गावाला जाण्याचं असल्यामुळे उठले असता सगळे गेट तोडलेले दिसले। पूर्ण मुद्देमाल 7.5 ते 8 लाख रुपयाचा मुद्देमाल। संजय घोगरेसह अनवर खिच्ची, विदर्भ न्यूज, माहूर।